Good morning. Myself Kale ma'am from Nansur Polytechnic College. So today we are going to English lecture number 4. Last lecture I will come start first chapter applied grammar. So completed point articles between definite and indefinite articles, preposition, conjunction between coordinating and subcoordinating, types of sentence, assertive sentence, imperative sentence and exclamatory sentence. So this point completes in last lecture. So today's lecture having start point tense. In tense between present tense, past tense, future tense. So start point tense. There are three main types of tense. First one is present tense, second one is past tense, third one is future tense. टेन्सचे असे हे तीन मुख्य प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. सो एक्सप्लेनेशन ऑफ टेन्स. यामध्ये आपल्याला प्रत्येक टेन्सचे डिटेल बघायचे आहे. टेन्स आर सो फर्स्ट वन बघूया आपण प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स आर थ्री टाइप्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सो स्टार्ट फर्स्ट वन सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. वर्तमान काळातील टूपीचे क्रियापद ॲम, इज, आर असेल तर त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. सो फर्स्ट वन प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ते बघूया आपण अगोदर. So what is meant by tense? In tense between, in grammar, tense is a category that express time reference with reference to the moment of speaking. टेन्स म्हणजे तर आपण बोलण्याच्या क्रियेमध्ये जे सेंटेन्स तयार करतो ते कोणत्या काळातील आहे, त्यापैकी फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स और प्रेझेंट टेन्स यापैकी कोणत्या काळातील कोणते वाक्य कसे बनवायचे ते आपण या टेन्समध्ये बघणार आहोत. देन टेन्स आर युजली manifested by the use of specific forms of verb, particularly in their conjunction pattern. आपण कंजक्शन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्या या टेन्समध्ये कंजक्शनचा पण समावेश होतो. इट इज व्हेरी इसेन्शियल टू हॅव नॉलेज ऑफ टेन्स फॉर करेक्ट यूज ऑफ ए लँग्वेज टू एस्टॅब्लिश इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. टेन्सचा उपयोग कुठे होता आपल्याला तर एकमेकांशी संभाषण करण्यासाठी आपल्याला टेन्सचा उपयोग होतो. म्हणजे त्यापैकी आपल्याला वर्तमान काळात जर बोलायचं असेल तर वाक्याची रचना कशी करतात, आपल्याला एखादे भूतकाळातील वाक्य बोलायचे असेल तर त्यातील रचना कशी करतात वाक्याची आपल्याला डिटेल बघायची आहे. सो देअर आर थ्री टाइप्स ऑफ टेन्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. So uses of tense. Present tense are of three types: simple present tense, simple present tense, present continuous tense,
present perfect tense. There are three main types of present tense. Next one is future tense. Future tense are of three types. Simple future tense. So future tense are only one type, simple future tense. Then past tense are three main types. First one is simple past tense, second one is past continuous tense, third one is past perfect tense. सो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ. आपण सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स बघूया. तो फर्स्ट वन इज सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळातील टू बीचे क्रियापद ॲम, इज, आर असेल तर सेंटेन्स कसे तयार केले जाते ते बघूया. फर्स्ट वन इज आय राईट अ लेटर. त्याच ॲक्टिव्ह व्हॉइसमधील सेंटेन्स आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ए लेटर इज रिटन बाय मी असे केले जाते. यामध्ये टू बीचे ॲक्टिव्ह व्हॉइसचे कन्वर्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करण्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते. सेकंड आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळात टू बीचे क्रियापद वाज वेअर असेल तर एक्झाम्पल ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्ट. फर्स्ट आय रोट अ लेटर इन ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स, सो कन्वर्ट इन पॅसिव्ह व्हॉइस ए लेटर वाज रिटन बाय मी. सेकंड हे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. त्यामध्ये भविष्यकाळातील टू बीचे क्रियापद आहे. यामध्ये शॅल बी, विल बी यूज केले जाते. सो एक्झाम्पल आय शॅल ए लेटर. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आय शॅल राईट अ लेटर. देन कन्वर्ट पॅसिव्ह व्हॉइस ए लेटर विल बी रिटन बाय मी. दिस सेंटेन्स यूज एज विल बी टू बी वर्ब. नेक्स्ट वन इज प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, past continuous tense and present. So two types. Active voice I am writing a letter. To convert passive voice a letter is being written by me. Second type आहे past continuous tense. past continuous tense म्हणजे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. त्यामध्ये टू बीचे क्रियापद आहे वाज बिंग, वेअर बिंग यूज केले जाते. So example I was written a letter. Then active voice sentence convert passive voice a letter was being written by me. यामध्ये क्रियापदाला ing प्रत्यय लावला आहे. नेक्स्ट वन आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मीन्स पूर्ण वर्तमान काळ. देन एक्झाम्पल आय हॅव रिटन अ लेटर. ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स टू कन्वर्ट पॅसिव्ह व्हॉइस a letter has been written by me. This sentence uses been used as to be verb. So next one is past perfect tense. Past perfect tense means पूर्ण भूतकाळ. Then example I had written a letter. So convert passive voice a letter had written by me. नेक्स्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. देन एक्झाम्पल ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्ट. सो ॲक्टिव्ह व्हॉइस आय शॅल हॅव रिटन अ लेटर. टू कन्वर्ट पॅसिव्ह व्हॉइस ए लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. असे हे काळाचे मुख्य 8 प्रकार आहेत. पास्ट टेन्समध्ये सुरुवातीला प्रेझेंट टेन्सचे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, पास्ट देन
There are 3 types of present tense. Then next point बघितला आपण past tense. Past tense are of 3 types. Simple past tense, past continuous tense, then past perfect tense, and future tense are only simple future tense. असे मुख्य 8 प्रकार आहे काळाचे. सो आपण एक्झाम्पल बघूया आपण याच्यात प्रत्येक टेन्सचे. फर्स्ट वन प्रेझेंट टेन्स. एक्झाम्पल ही वॉच मूवीज एव्हरी वीक. त्या अगोदर तुम्हाला प्रत्येक काळातील वाक्य बनवायचे असेल तर काय लक्षात ठेवायचे ते बघूया आधी. सिंपल प्रेझेंट टेन्समधील वाक्य बनवायचे असेल तर त्यामध्ये ॲम इज आर हे टू बीचे रूप वापरले जाते. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्समध्ये वाज वेर यूज भूतकाळातील टू बीचे रूप यूज केले जाते. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्समधील जर सेंटेन्स बनवायचे असेल तर टू बीचे रूप शॅल बी और विल बी यूज केले जाते. प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये त्यामध्ये टू बीचे रूपे बेईंग, इज बेईंग, आर बेईंग यूज केले जाते. पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये टू बीचे रूपे वाज बेईंग, वेअर बेईंग यूज केले जाते. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये क्रियापदाचे दुसरे रूप यूज केले जाते आणि आय एन जी प्रत्यय लावला जातो. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड बीन यूज केले जाते आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हॅव बीन यूज केले जाते. कोणत्या सेंटेन्समध्ये आपल्याला ज्या काळातील सेंटेन्स बनवायचे आहे त्यासाठी टू बीचे रूप हे फर्स्टली लक्षात ठेवावं लागते. सो एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट वन this present tense. Example of present tense, simple present tense, it is used to express habitual action or an action happens regularly. This is example of present tense. So second example, the manager gets up 5 and start work at 7. This second example, Umesh practice the piano every day. Present tense मध्ये there are simple present tense मध्ये 3 त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहे आणि त्याच्यावरून कसे वाक्य बनवले जाते बघूया आपण. देन फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन ऑर ॲन ॲक्शन हॅपन्स रेग्युलरली. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. दी मॅनेजर गेट्स अप 5 अँड स्टार्ट्स वर्क ॲट 7. सेकंड एक्झाम्पल, उमेश प्रॅक्टिस द पियानो एव्हरी डे. दिस सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. सो नेक्स्ट मेन पॉईंट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये फॉर युनिव्हर्सल ऑर जनरल ट्रूथ. युनिव्हर्समध्ये वाक्य बनवायचे असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समधले कसे बनवतात तर फर्स्ट वन आहे दी अर्थ ट्रूथ 360 डिग्री एव्हरी डे. दी अर्थ टर्न्स 360 डिग्री एव्हरी डे. सेकंड एक्झाम्पल, Ataraxia is covered with ice. Third point है in narrative such as sport event or demonstration यामध्ये substitute for the simple past tense. Example, first I put some butter in the
pan and turn on the cookers. प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये एक्झाम्पल बघूया आपण. आय ॲम जस्ट लिव्हिंग ऑफिस विल हॅव इन हॉवर. यामध्ये क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्समध्ये to express the idea that action started and finished at a specific time in the past. Then example, I didn't see a play yesterday. Second example, did you have dinner last night? This sentence uses have. This past tense sentence therefore uses have. Past continuous tense example, Kavya was enjoying the games at Fun Fair. This sentence past continuous tense, verb applied ING form. Future tense means simple future tense. It is used to talk about facts in the future times which we cannot control. Then example, it will be Holi in week. This simple future tense verb will be used. आपण टेन्सचे 3 मेन टाईप बघितले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. त्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यू टेन्स अँड पास्ट परफेक्ट टेन्स. त्यानंतर फ्युचर टेन्समध्ये ओन्ली सिंपल फ्युचर टेन्स. असे आपण टोटल 8 टेन्स स्टडी केले आहे. त्यामध्ये टू बीचे क्रियापद लक्षात ठेवले तर आपल्याला वाक्य बनवायला सोपे जाते. एक्झाममध्ये आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कोणत्याही काळातील वाक्य दिले जातील, त्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्जन करण्यासाठी विचारले जातील. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. So tense are 3 main types. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे ग्रुप एम इज आर. सिंपल पास्ट टेन्समध्ये वाज वेअर. सिंपल फ्युचर टेन्समध्ये शॅल बी, विल बी. प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये इज बेइंग, आर बेइंग. पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये वाज बेइंग, वेअर बेइंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वर्ब फॉर्म ING. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड बीन, हॅव बीन. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल हॅव, शॅल हॅव. असे टू बीचे रूप लक्षात ठेवले की आपल्याला वाक्य बनवायला सोपे जाते. आपण टेन्स म्हणजे काय, टेन्सचे प्रकार बघितले. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. सो ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी अँड पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. यामध्ये फर्स्टली ॲक्टिव्ह व्हॉइस. Firstly, voice means, so voice is the form of verb which indicates whether subject does something or something has done to it. There are
टू टाइप्स ऑफ वॉइस. वॉइसचे टू मेन टाइप्स आहे, ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. सो फर्स्टली ॲक्टिव्ह वॉइस. देन ॲक्टिव्ह वॉइस when the subject is the agent or doer of the action, the verb is the active voice. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. त्यामध्ये सब्जेक्टचा एजंट डोअर म्हणून यूज केला जातो. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. दी बॉय मेक्स ए लाईक्स. इन दिस एक्झाम्पल दी वर्ब मेक्स शो द सब्जेक्ट, द बॉय डज समथिंग. या वाक्यामध्ये मेक्स म्हणजे यामध्ये क्रिया केलेली आहे ती. यामध्ये वर्ब म्हणून मेक्स वर्ब म्हणून यूज केला आहे. हिअर द डोअर ऑफ द ॲक्शन इज इम्पॉर्टंट. त्या वाक्यामध्ये डोअर ही ॲक्शन महत्त्वाचे आहे. देन सब्जेक्ट ॲट्स, सो इट्स कॉल्ड द ॲक्टिव्ह वॉइस. देन सेकंड टाइप्स आहे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. सो व्हेन द सब्जेक्ट इज द टार्गेट और रिसिव्हर ऑफ द ॲक्शन, देन वर्ब इज सेड टू बी पॅसिव्ह वॉइस. देन एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह वॉइस. ए काइट इज मेड बाय द बॉय. इन दिस एक्झाम्पल द वर्ब फ्रेज इज मेड शोन दॅट समथिंग इज डन टू द सब्जेक्ट. ए काइट. Here the person or thing acted upon is to be made prominent. The subject is not active but receives some action, so it is called as passive voice. असे वॉइसचे दोन महत्त्वाचे टाइप्स आहे, ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. एक्झाममध्ये तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. कन्वर्जन टू ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करायचे. फर्स्टली पॅसिव्ह वॉइसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कोणती? तर वाक्यातील क्रियापदे सकर्मक असते त्याच वाक्यात पॅसिव्ह वॉइस करता येते. म्हणजे पॅसिव्ह वॉइसचा उपयोग मर्यादित आहे. त्यामध्ये वाक्य हे सकर्मक पद्धतीचे असते, त्यामध्ये पॅसिव्ह वॉइसचा वापर केला जातो. देन फर्स्ट वन बघूया आपण, कन्वर्जन ऑफ ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. सो व्हेन द ॲक्टिव्ह वॉइस इज चेंज टू द पॅसिव्ह वॉइस. त्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसचे कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये कसे करतात? असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दी सेंटेन्स मस्ट हॅव ऑब्जेक्ट्स, the place of subject and object is interchange. The object of the verb becomes the subject of the verb. ॲक्टिव्ह वॉइसचे कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी सब्जेक्ट अँड ऑब्जेक्टमध्ये चेंज केले जाते, त्यांची जागा चेंज केली जाते. देन नेक्स्ट पॉईंट आहे दी पास्ट पार्टिसिपल फॉर्म ए वर्ब ऑलवेज यूज इन sentence of passive voice for all the tense. In words by use before object in the sentence in passive voice. वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या अगोदर ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना खालील वर्डमध्ये काय चेंजेस होतात ते दाखवले आहे. सो फर्स्ट वन ॲक्टिव्ह वॉइस कन्वर्जन टू पॅसिव्ह वॉइस. आयचं कन्वर्जन ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर आय दिलेलं असेल तर त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये मी असे केले जाते. सेकंड ॲक्टिव्ह वॉइस वी, देन कन्वर्जन पॅसिव्ह वॉइस अस. ॲक्टिव्ह वॉइस यू, देन कन्वर्जन यू. देन ॲक्टिव्ह यू असेल तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये त्याचं कन्वर्जन यूचं यूज राहते. देन ॲक्टिव्ह वॉइस ही, देन कन्वर्जन हिम. देन ॲक्टिव्ह वॉइस सी, कन्वर्जन हर. इट असेल तर इटच, दे असेल तर देम. अशा प्रकारे ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी या वर्डमध्ये चेंजेस केले जातात. हा चार्ट जर लक्षात ठेवला ना तर ॲक्टिव्ह वॉइसचं
पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्जन करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो बघूया आपण. टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्सचे जर वाक्य असेल तर त्याचं ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. ही रिटन ए लेटर. ॲक्टिव्ह वॉइस सेंटेन्स कन्वर्जन पॅसिव्ह वॉइस. ए लेटर इज रिटन बाय हिम. या सेंटेन्समध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये एक सेंटेन्स काय होतं, ही रिटन ए लेटर. त्याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्जन करण्यासाठी फर्स्टली सब्जेक्ट, नेक्स्ट ॲम इज आर प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. त्यामध्ये ॲम इज आरपैकी इज सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे त्यामध्ये इज टू बीचे रूप वापरले. त्यानंतर वर्बला वर्बचे दुसरे रूप आणि त्यानंतर लास्टली ऑब्जेक्ट असे म्हणून ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये केलं आहे. हे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समधील सेंटेन्स बघितलं. नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधली ॲक्टिव्ह वॉइसमधलं सेंटेन्स पॅसिव्ह वॉइसमध्ये कसं करायचं. सो ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी सब्जेक्ट ॲम इज आर प्लस बेईंग प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये एक्झाम्पल बघूया. सी इज कम्प्लिटिंग द ऑब्जेक्ट. दिस sentence is active voice. To conversion to passive voice, the project is being completed by her. यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी फर्स्टली सब्जेक्ट ॲज इट इज. सो ॲम इज आरपैकी इज, नेक्स्ट बेईंग प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट यूज करून सेंटेन्स बनवला आहे. थर्ड वन आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. देन कन्वर्जन टू पॅसिव्ह वॉइस सब्जेक्ट हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. ॲक्टिव्ह वॉइस दे हॅव डन द वर्क. देन कन्वर्जन टू पॅसिव्ह वॉइस the work has been done by them. यामध्ये सब्जेक्ट ॲज इट इज, हॅव हॅज पैकी हॅज प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून हॅज अगेन बीन प्लस वर्ब टू डन प्लस ऑब्जेक्ट. देन फोर्थ आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्समध्ये ॲक्टिव्ह वॉइसमधील सेंटेन्स त्यामध्ये स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. देन कन्वर्जन पॅसिव्ह वॉइस सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये एक्झाम्पल बघूया. ही रोट अ लेटर. देन कन्वर्जन टू पॅसिव्ह वॉइस ही लेटर was written by him. This sentence conversion active voice to passive voice change subject as it is, am is are पैकी was यूज केला आहे. then verb to wrote conversion written use आहे. then object. next आहे past continuous tense. past continuous tense means मध्ये active voice चे स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. देन कन्वर्जन टू पॅसिव्ह वॉइस सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस बेईंग प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सी वाज कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट्स. त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये दी प्रोजेक्ट वाज बेईंग completed by her. या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट इज ॲज इट इज वाज वेअरपैकी वाज
यूज केले आहे. त्यानंतर बीइंग प्लस वर्ब टू, कंप्लीटिंग कन्वर्ट टू कंप्लीटेड प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट वन आहे पास्ट परफेक्ट टेन्स. देन पास्ट परफेक्ट टेन्स ॲक्टिव्ह स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. देन कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये एक्झाम्पल बघूया. दे हॅड डन द वर्क. दिस एक्झाम्पल ॲक्टिव्ह वॉइस. सो कन्वर्जन पॅसिव्ह वॉइस ही वर्क हॅड बीन डन बाय देम. दिस सेंटेन्स चेंज subject as it is, had been used plus verb to done then object. Next one is simple future tense. In simple future tense active as structure subject plus shall will plus verb plus object. Then passive as structure subject plus shall will plus be plus verb to plus object. यामध्ये एक्झाम्पल बघूया. He will finish the work. Then conversion to passive voice. The work will be finished by me. This sentence change subject as it is. Shall will पैकी will be plus verb to finish conversion to finish ed प्रत्यय लावला त्यानंतर ऑब्जेक्ट. सो एक्झाममध्ये अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो कन्वर्जन ऑफ ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स दिलेले जातील त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करायला सांगतील. त्यामध्ये या सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट परफेक्ट, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स यापैकी कोणत्याही काळातील वाक्य दिले जातील त्याचं ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करायला विचारतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेन्स, टाईप्स ऑफ टेन्स, त्यानंतर ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस, कन्वर्जन ऑफ ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस बघितलेलं आहे डिटेलमध्ये. ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्जन करण्यासाठी हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट जर लक्षात ठेवला तर ॲक्टिव्ह वॉइसचं कन्वर्जन पॅसिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.